नमस्कार मित्रांनो, मी ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे. आपणासाठी एक अत्यंत महत्त्वपूर्ण धक्कादायक बातमीचे स्पष्टीकरण करत आहे. तर चला आपला जास्त वेळ न घेता धक्कादायक बातमीचे स्पष्टीकरण करूया. मित्रांनो, आजची मोठी बातमी आहे. तर मोठी धक्कादायक बातमी, संपूर्ण महाराष्ट्र हादरला, खरा चेहरा समोर आले. नवीन अपडेट समोर आणि नवीन अपडेट या संदर्भात समोर आले. या संदर्भात स्पष्टीकरण करूया. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत. आताच्या घडीची मोठी बातमी आहे, मोठी धक्कादायक बातमी. काय आहे मोठी धक्कादायक बातमी हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत आवश्यक व हमखास कुठेही स्किप न करता पहा. चला तर पाहूया ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण पुढील प्रमाणे. ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण पाहण्यापूर्वी आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर करूया ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण. मित्रांनो, ज्या बातमीच्या संदर्भात आपण स्पष्टीकरण करणार आहे, महाराज हे आहेत, पारनेर हादरलं, महाराष्ट्रातील कीर्तनकाराकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार. या संदर्भातील ही बातमी आपण स्पष्ट झाली करू. काय घडलंय नेमकं हे पाहूया. अहिल्यानगर न्यूज. पारनेर हादरलं, कीर्तनकार महाराजांचं नराधम कृत्य, अमानुष छळ करीत अल्पवयीन मुलीवर अत्याचार. अहिल्यानगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातून माणुसकीला काळिमा फासणारी अत्यंत संतापजनक घटना समोर आली आहे. एका नामांकित वारकरी संस्थेच्या अध्यक्षाने आणि कीर्तनकाराने 17 वर्षीय अल्पवयीन मुलीवर 5 वर्षापासून अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. अध्यात्माचा बुरखा पांघरून एका अल्पवयीन मुलीचे आयुष्य उद्ध्वस्त करणाऱ्या नराधम कीर्तनकाराचा खरा चेहरा समोर आला आहे. ढवळपुरी येथील श्री दुर्गादेवी वारकरी शिक्षण संस्थेचा अध्यक्ष यशवंत एकनाथ थोरात उर्फ अण्णासाहेब गुंजाळ महाराज याला पारनेर पोलिसांनी अटक केली आहे. पीडित मुलगी 8वी असल्यापासून म्हणजेच 2021 पासून हा अत्याचाराचा सिलसिला सुरू होता. घरोबाचा संबंधचा गैरफायदा घेतला. आरोपी यशवंत थोरात हा पीडिताच्या शेजारीच राहत असल्याने दोन्ही घरांमध्ये जवळचे संबंध होते. विशेष म्हणजे पीडिताचा भाऊ आरोपीच्या वारकरी संस्थेमध्ये सचिव म्हणून कार्यरत आहेत. याचा विश्वासाचा फायदा घेऊन आरोपीने पीडित मुलीवर वाईट नजर ठेवली होती. जेव्हा मुलगी घरी एकटी असायची तेव्हा तिच्यावर बळजबरीने अत्याचार करायचा आणि हा 10 मार्च रोज हा थरारक दिवस उजाडला. 10 मार्च 2026 रोजी या क्रूरतेने कळस गाठला. आरोपीने पीडिताला फोनवरून घरी बोलवले. तिने घरी येण्यास नकार दिला असता तिच्या कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी दिली. भीतीपोटी मुलगी त्याच्या घरी गेली. त्याने तिला कॅम्प्युटर रूम मध्ये नेऊन बांबूने आणि चापटाने बेदम मारहाण केली. नराधम आरोपीने स्वयंपाकाच्या लोखंडी पकड गॅसवर गरम केली आणि पीडितेच्या शरीरावर चटके दिले. या अमानुष कृत्याने तिच्यावर बलात्कार केला. पोलिसांनी आरोपाला ठोकल्या बेड्या. पहाटेच हिम्मत दाखवून दिलेल्या फिर्यादीवरून पारनेर पोलिसांनी पहाटे 4 वाजता आरोपी यशवंत थोरातला बेड्या ठोकल्या आणि त्यांच्या विविध कलमाद्वारे गंभीर दुखापत आणि बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंध कायद्याअंतर्गत कठोर कारवाई करण्यात आली आहे. जिल्ह्यात संतापाची लाट उसळली आहे. धर्माच्या नावाखाली वावरणाऱ्या एका कीर्तनकाराने अशा
प्रकारचे नीच कृत्य केल्यामुळे संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. अशा कृती मानसिकतेला किंवा मानसिकतेच्या व्यक्तीला कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी सर्व स्तरातून केली जात आहे. करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनलने हा व्हिडिओ व्हायरल केला आहे आणि या बाबतीतील संपूर्ण माहिती डेली हंट यामध्ये प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. या बातमीची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये पुढील प्रमाणे देत आहे. ही जी निळी अक्षर दिसत आहे ही लिंक आहे आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देण्यात आली आहे. तेथून आपण वाचू शकता. करिता आपण हा व्हिडिओ व्हायरल केला आहे. धन्यवाद.